गणपती बाप्पा. जबरदस्त मॅच असताना पाहायला मिळेल. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. करण पाटील आणि त्या सोबतीला राहुल सुरवाडे लॅबो बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन. चेंबूरचा अजून एक जबरदस्त स्पिनर. थोडं कमी क्रिकेट कमी केलं कैलासने. चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले गेले. स्पिन बॉलिंग कैलासची देखील नेहमीच लक्षात राहिली गेली आहे. बॉलिंगसाठी कैलास चव्हाण. स्ट्राईक एंडला करण पाटील. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 5 ओव्हरची मॅच खूप महत्वाची असणार आहे. टर्फवाडी जॉर्ज 11 टीमने टॉस जिंकला आणि पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. पहिल्याच बॉलवर टॅप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना रन मिळतील 4. करण पाटील ब्रँडेड फटका पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. जातात केपी 47. पहिल्याच बॉलवरती टॅप केलं गेलं. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन मिळतील मात्र तिकडे 4. सुरुवात चांगली केली आहे. करण पाटील ह्या नावाचं देखील या ग्राउंडवर बोलबाला राहताना पाहिला गेलाय. गोवंडीचे एक जबरदस्त बॅटर. खूप चांगलं क्रिकेट मुंबई अंडरआर्म क्रिकेट खेळले गेले आहेत. पहिल्याच बॉलवर चौकार येतो म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात चौकाराने केली आहे करणने. सुरुवात चांगली केली होती करणने. कैलास मॅच सोडणार नाही त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. जबरदस्त स्पिन बॉलिंग करत असताना त्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आल्यानंतर थोडं प्रेशर आपल्याला हँडल करावं लागेल. नॅशनल स्पोर्ट्स त्यांच्या विरुद्ध टर्फ ॲडिक्ट जॉर्ज 11 कल्याण. स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉलवर जबरदस्त बॉल फिरवला गेला. कैलाची हीच ओळख आहे. जबरदस्त पिचिंग करत असताना मागे टप्पा ठेवला गेला आणि करणला बीट करत असताना येईल डॉट बॉल. फुटबॉल खूप जबरदस्त स्पिन करत असताना आपण पाहिलं तर कैलास. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी कैलास. स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. या फटक्याची देखील करणची या ग्राउंडवर एक वेगळीच पाहण्याची मजा आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना करणने आज ज्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. पहिले 2 बॉलमध्ये तर प्रभावित कामगिरी केली आहे. एक डॉट आला पण 2 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. 3 चेंडू आणि 8 धावा झाल्या त्या फलकावरती. करण पाटील मग ह्या ग्राउंडवर असलपा संघासाठी पण खूप चांगली कामगिरी केली अगदी कमी वयामध्ये. त्यानंतर रॉयल अशा अनेक संघामध्ये खेळत असताना ओरम क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये करणची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. मग ते 1 to 4 सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, टर्फ. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा कैलास. या बॉलवर फिरवला गेलाय. तिकडे मात्र प्रतीकने अपील तर केली आहे जरूर. बट कैलास पण कधी कमबॅक करतोय. जबरदस्त बॉलिंग करतात. अनुभव आहे कैलास चव्हाण यांच्याकडे देखील. स्टेशन वाईज मधून देखील ह्या खेळाडूची नक्की जबरदस्त बॉलिंग करताना पाहिलं गेलं. आणि त्यानंतर खुल्या गटात देखील कैलासने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. एक जबरदस्त स्पिनर आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा टॅप खेळले गेलेत. करण पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये 3री बाउंड्री पाहायला मिळतीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. वाय चषक येतोय चौकार. असताना करण पाटील
ज्या खेळाडूची चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, आज भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले करण्यात आले आहेत. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, पंचांनी दंडित केले गेले, नो बॉल. एक स्टार रन्सने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडाफार ग्राफवरती जाताना पहिला गेलाय टर्फ आणि जॉर्ज 11 कल्याण संघाने जबरदस्त स्टार्ट केली आहे. करण पाटीलने जी स्टार्ट केली आहे, यस म्हणजे ओपनिंग पॉवर प्लेला ह्या ग्राउंडमध्ये अशी स्टार्ट करणं गरजेचं आहे. परंतु ह्या ग्राउंडवर अशी स्टार्ट नाही झाली तर उर्वरित 4 ओव्हरमध्ये देखील रन्स करताना पाहिले गेलेत. काल जयस्मृती दादर संघाने अष्टबेन दादर संघाने पण असंच पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट गेले होते, बट त्यानंतर त्यांनी रन्स केले. त्यामुळे हे ग्राउंड असं आहे की 30 बॉलमध्ये 35-40 रन्स पण फायटेबल आहेत. जबरदस्त बॅटिंग करतात करण पाटील. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला गेला करणचा, बट जबरदस्त स्टार्ट केले. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल रन झालेत, 14 रन झालेत बॅटिंग करत असताना टीम टर्फ आणि जॉर्ज 11 कल्याण. तीन बाउंड्री झाल्या. करण आणि लॅबो नेहमी चर्चेत राहिले गेले दोन्ही बॅटर्स. अंडरआर्म क्रिकेट आणि आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित वाय चषक भव्य दिव्य असं आयोजन आपण सर्वजण पाहत आहोत. संपूर्ण मुंबई, वडाळा, सहकार नगर विविध भागातून आज खेळाडू इकडे देखील पहिल्या मॅच साठी आले आहेत. इंस्टाग्रामला देखील आपलं चॅनल आहे वाय कट्टा, त्याला देखील मित्रांनो तुम्ही फॉलो करा. मुंबई क्रिकेट प्रो लिंक यावर देखील अपडेट घेऊ शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने स्कोर कार्ड 14 रन झालेत. बॉलिंगसाठी ताजू येतात लेफ्ट आर्म, महत्वाची ओव्हर असणार आहे. विदाऊट पॉवर प्ले देखील या ग्राउंड मध्ये रन्स येणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी ताजू येत आहेत दुसरी ओव्हर घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन आले स्ट्राईक रेटला. करण पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतायत. बॉलिंगसाठी ताजू. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिकडे मात्र जबरदस्त पिचिंग पाहिली गेली ताजू यांच्या माध्यमातून. कुठे ना कुठेतरी स्कोर थांबवताना पाहिले गेले आहेत. उर्वरित ओव्हर्समध्ये देखील रन्स करावे लागतील कुठे ना कुठेतरी. करणला आणि लॅबोला पण माहिती आहे की या ग्राउंडवर कधी मॅचेस फिरताना पाहायला मिळाल्यात. जो पीक पकडला त्या पीकनेच रन्स करणं गरजेचं आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. ताजूने जबरदस्त पिचिंग करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. गुड बॉलिंग. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. संदीप आचार्य सँडी आहेत तिकडे. गेले कित्येक वर्ष याही खेळाडूला क्रीडा स्पर्धा खेळताना पाहिले गेले. स्ट्राईक एंडला लॅबो. लॅबो पहिला बॉल फेस करतील मला असं वाटतं दुसऱ्या ओव्हरमध्ये. याही खेळाडूची चर्चा आपण गेले कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिली आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबोच्या बॅटमधून देखील एक जबरदस्त स्क्वेअर कट. रन मिळतील 4.
काय टायमिंग केलं गेलं लॅबोने, प्रॉपर टायमिंग करत असताना 19 धावा झाल्या धावफलकावरती. जबरदस्त स्क्वेअर कट करत असताना मात्र लॅबो खूप टायमिंग दिलं तिकडे, मात्र ताजूने आणि लॅबोने त्याचा फायदा उचलला गेलाय. चारी दिशेला बॅटिंग पाहण्याची लॅबोची एक वेगळी कला आहे. सर्कल बाउंड्री 1-2-4चं क्रिकेट देखील, टर्फ क्रिकेटमध्ये देखील याही खेळाडूचा बोलबाला गेले कित्येक वर्ष आपण पाहिला गेलाय. राहुल सुराडे लॅबो, उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा. बॉलिंगसाठी ताजू, स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता तिकडे, मात्र डायरेक्ट हिट. अपील तर जरूर केली बट तिकडे नॉट आउट. बघा दोन्ही खेळाडूने पहिल्या बॉललाच बाउंड्री लगावली आहे. 19 रन झाले फलकावरती. या वर्षी आपण ऍडव्हान्स द्यायचा प्रयत्न केला गेला. स्टंपला देखील यावर्षी माईक आहेत. प्रोलिंगच्या पूर्ण टीमने काही ना काहीतरी वेगळं अपडेट करण्याची एक 1 to go. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. संदीप आचार्य, सँडी तिकडे होतील. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 20 रन झाले धावफलकावरती. त्यानंतरच्या देखील दोन्ही टीम्स आपण टॉससाठी इनिंग ब्रेक्स मध्ये यायचंय. कुठे ना कुठेतरी मॅच लाईक चांगली सुरुवात केली लॅबो आणि करणने. टू 20 रन झाले धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. महत्वाची ओव्हर असणारे आता मात्र सुशांत रणिम यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. विकेट काढावे लागतील. बरोबर आहे. त्याला थोडा असेल इकडून पास झाला ना तर तो नाही पकडू. 20 धावा झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी सुशांत रणिम, स्ट्राईक एंडला लॅबो. तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. मंगेश नारकर मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं 15वं वर्ष. आज देखील संध्याकाळच्या हाफमध्ये आपण महिलांचे संघ पाहणार आहोत. जबरदस्त मॅचेस त्यांच्या पण पाहायला मिळतील. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. यश तिकडे होते. कांजूरचे एक जबरदस्त युवा खेळाडू तिकडे होते. खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. यश नाईक, वेल फिल्डिंग यश. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स दिले यशने. आणि ह्या झोन मध्ये असे फिल्डर्स पाहिजेत तुमच्याकडे. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा क्या बात आहे. वा, जबरदस्त फिल्डिंग करत असताना थोडं तिकडे दुखापत, लगेच जायचं आपण तिकडे. काय एफर्ट्स दिले गेले. यश नाईकचे जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेलेत. यशने काय एफर्ट्स दिले गेले. कांजूरचे एक जबरदस्त खेळाडू तिकडे होते, परंतु काय एफर्ट्स दिले. अफलातून एफर्ट्स पाहिले गेलेत. यश नाईक जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले यश नाईकचे. आणि
लॅबोने पण स्वतः त्याला एप्रिशिएट केलं. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. जबरदस्त फिल्डिंग करत असताना यशने मॅच मध्ये पुन्हा एकदा क्लोज आणलंय. ओके, 2 रन आहे, 1 रन शॉर्ट आहे का तो चेक करतोय. ओके, दोन रन कंप्लीट आहे, त्यामुळे 2 रन मिळतील. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली यश नाईकची तिकडे, आणि काय एफर्ट्स दिले. टायमिंग चांगलं केलं होतं बॅटरने, पण तिकडे 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. बघता बघता स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 23 रन झालेत बॉलिंगसाठी सुशांत, स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. तिकडे संदीप आचार्य, सँडी येतात. 1 रन पुन्हा एकदा मिळेल. जबरदस्त पार्टनरशिप केली आहे करण आणि लॅबो. 24 रन झाले दफलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. अजून एक पॉवर प्लेची ओव्हर देखील निर्णायक असणार आहे. स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडे, लॅबो. या बॉलवर विथ द स्पिन, जबरदस्त फिल्डिंग. यस, 3 बाउंड्रीज ज्या वाचवल्यात त्या खूप महत्वाच्या त्या ग्राउंडवरती. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचा आहे. जो चांगली फिल्डिंग करेल तो मॅच मध्ये राहील. कुणाल वेंदाऱ्याला देखील पहिल्या दिवशी आपण पाहिले गेले. हर्षित शेट्टीला पाहिलं, काल पद्मनाथ प्रभू यांना देखील पाहिलं पॉवर प्लेला फिल्डिंग करत असताना. त्यामुळे अनेक फिल्डर्स देखील इकडे मन जिंकून घेतात. कोणी फिल्डिंग, कधी बॉलिंग, कधी बॅटिंग. महाराष्ट्रात जर चर्चेत यायचे तर ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. करणचा हा स्ट्रोक या ग्राउंडवर देखील पाहण्यासारखा राहिला गेलाय. जबरदस्त हार्ड हिटर आहेत. या बॉलवर फुटवर्क चांगलं होतं. गॅप मध्ये खेळत असताना बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. करणच्या बॅट मधून आपण पाहिलं तर ही 4थी बाउंड्री पाहायला मिळतीये. तब्बल 30 धावा झाल्या धावफलकावरती. करण जबरदस्त रन करतो आपल्या टीमसाठी करण पाटील. ताजो 1 टू गो. या बॉलवर देखील पुन्हा एकदा करण पाटील मात्र इकडे थांबायला तयार नाहीये. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्याच मॅच मध्ये करण ऑन फायर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि तब्बल 34 रन झाले धावफलकावरती. 13 चेंडू आणि 25 धावांवर जबरदस्त बॅटिंग करत असताना करण पाटील. 13 बॉल 25. पूर्णपणे मॅच फिरवली गेली. करणने पहिल्या 3 ओव्हर मध्ये तुटून पडलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा ताजू यांच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना टर्फ ॲडिक जॉर्ज 11 कल्याण, स्ट्राईक एंडला लॅबो. जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. लॅबो देखील एक चांगली स्टार्ट त्यांनी देखील दिली आहे. खूप चांगल्या अंदाजामध्ये कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर लॅबो इकडे बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म ताजू.
या बॉलवर फुटवर्क चांगलं आहे, डाऊन द ग्राउंड, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. स्वतः धनंजय कवळे तिकडे होते, एक जबरदस्त बॉल अडवला गेला, त्यांनी आतमध्ये ढकलला गेलाय. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवणं गरजेचं आहे. राजन बस बस ज्यादा हिल मत जादनी जय 11, अप्सर 11 आणि श्री 11 दिवा डोंबिवली. कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल, रेडी राहायचं आहे. व्यासपीठावर येऊन थांबायचं आपण, लगेच इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. श्री 11 दिवा डोंबिवली आणि जय 11 अप्सर 11. बॉलिंगसाठी ताजू, स्ट्राईक एंडला करण पाटील. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, थोडा बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही, सिंगल रन मिळेल. खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 36 रन झाले धावफलकावरती, चौथी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी ताजू, स्ट्राईक एंडला लॅबो. या बॉल देखील लॅबोने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसला. गुड बॉलिंग ताजू, जबरदस्त बॉलिंग करतात आतापर्यंत, इकॉनॉमी बॉलिंग करतात. ताजू विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल नॅशनल स्पोर्ट्सला, जोडीला कुठे ना कुठेतरी तोडावं लागेल, तरच मॅच मध्ये येऊ शकतात, कारण की दोन्ही बॅटर जबरदस्त बॅटिंग करतात. राजन प्रभावित कामगिरी केली दोघांनी देखील. वर्षभर ह्या क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतात आणि लॅबोनी सकाळीच म्हटलं की चिपळूणला टुर्नामेंट होती, बट ही टुर्नामेंट सोडून कुठेही जाऊ शकत नाहीये. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, खेळाडू आहेत तिकडे. कीपर 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 फिल्डिंग करत असताना देखील आपण पाहिलं तर यशने देखील मनं जिंकली, जबरदस्त फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये. या बॉलवर स्वीप खेळले गेले, फुल टॉस बॉल, त्याच्यावर जबरदस्त फायदा उचलत असताना लॅबोच्या बॅट मधून एक दणदणी देतोय चौकार. 42 धावा होत्या धावफलकावर, जबरदस्त टायमिंग करत असताना लॅबोने, लॅबोची नजर, लॅबोची बॅट पकडण्याची स्टाईल, एकदम फ्लेक्झिबल खेळाडू आहे, प्रॉपर टायमिंग करत असतो, क्विक आहे. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिकडे आपण पाहिलं तर रन मिळणार नाहीये. जबरदस्त बॉलिंग केली ताजू, गुड बॉलिंग, एक बाउंड्री आली आणि 8 रन खर्च करत असताना चांगला स्पेल टाकलाय. 42 धावा झाल्या धावफलकावरती आणि आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता खूप महत्वाची आहे, करण पाटील जबरदस्त बॅटिंग करत असताना या डावामध्ये 5 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिले गेले आहेत. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, फटका थोडा फसला गेलाय. ही ओव्हर जर सेफ आली, 50च्या आतमध्ये जर स्कोर थांबवला तर मॅच बघायला दुसऱ्या डावात देखील बघायला मजा येईल. जबरदस्त बॅटिंग लाईन तिकडे पण आहे.
याबरोबर टॅप केले गेले, इझिली स्ट्रोक खेळले गेलेत. करणच्या बॅटमधून 6वी बाउंड्री. मित्रांनो, करणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना करण पाटील. पाटलाचा नाद करायचा नाही. जबरदस्त फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना पाटील. 46. याबरोबर हवेत खेळले गेलेत. करणला बाहेर जावं लागेल. बट जबरदस्त बॅटिंग करत असताना करण पाटील पहिल्या डावामध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. 17 चेंडू आणि 31 धावांची एक धुवाधार इनिंग करण पाटील. जबरदस्त बॅटिंग केली करणने. प्रभावित कामगिरी करत असताना गोवंडीचे एक जबरदस्त बॅटर करण पाटील. नवीन बॅटर सुनील विश्वकर्मा येतात गँगोली बॅटिंग साठी. जबरदस्त बॅटिंग करत असताना याही खेळाडूची चर्चा राहिली गेली आहे. लेफ्टी बॅटर सुनील विश्वकर्मा गँगोली. ताजू पीछे जा ताजू ये धनंजय जय 11 अफसर 11 कॅप्टन. टॉस साठी आपण तयार राहायचं. जय 11 अफसर 11. थांब थांब बॉलिंग साठी प्रतीक स्ट्रायकेटला सुनील विश्वकर्मा. याबरोबर व्हाईट बॉल. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. कैलास तिकडे होते. बॉल थोडा हलकासा बाउन्स आला. 1 रन तिकडे मिळेल. स्कोर कार्ड सिंगलने पुढे जाईल. 48 धावा झाल्या द फलकावर. 48. ये हाँ बाहर जाऊँ का ये दो बाहर लेते हैं क्या सामने वाला ऊपर लेते हैं ना ये दो बाहर जाने दे 48 धावा झाल्या द फलकावर. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. स्ट्रायकेटला लॅबो. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि बॅटर आउट. जय 11 अफसर 11. जर आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी उपस्थित नाही राहिलात तर आपल्याला योग्य ती पेनल्टी इकडे दिली जाईल. बघा, आपण जे सर्वांसाठी रूल सेम आहे तिकडे, त्यामुळे प्लीज. जय 11 अफसर 11 कॅप्टन. किरण शिंदे येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डोंबिवलीचे. बट वेल प्लेड लॅबो. लॅबोने पण जबरदस्त करणला साथ दिली. 13 धावांची एक सेन्सिबल इनिंग लॅबोची पण पाहायला मिळाली. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. संदीप आचार्य सँडी तिकडे होते. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 50+ रन्स होत आहेत. धावफलक जाईल 52. 52 धावा झाल्या त्यांनी 53 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता नॅशनल स्पोर्ट्स. क्या साइज है
सारखी देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा ते लोक चॅम्पियन झाले. श्री 11 दिवा डोंबिवली. होऊन बेकार आहे. थँक्यू. अमित घारगे आपलं देखील स्वागत आहे. माहीमचा महाराजा चषकाचे एक प्रमुख आयोजक आणि आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अमित घारगे क्रिकेट प्रेमी आणि मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट ते देखील फॉलो करत असतात. अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. कट्टा आणि वाय. सोमचे राजेश नारकर यांच्या हातातून टॉस. कट्टा कॉल है and it's a कट्टा. रमजान भाई टॉस जीता है, डिसीजन क्या रहेगा? भाई हम लोग फील्डिंग करेंगे पहले. और क्या फील है? पहले 2 दिन टूर्नामेंट देखा है, सो कितना रन्स पे रुकने की कोशिश करेंगे? अभी तो भाई हमारा पहला हम लोग को एंट्री मिला पहला साल, तो सोचे कि कम में रुका के जीते टूर्नामेंट. थँक्यू, ऑल द बेस्ट रमजान. संकेत भगत आहेत. संकेत भगत, खूप वर्ष तुम्ही देखील मुंबईतलं क्रिकेट खेळताय. कशा प्रकारे संघ बांधणे आणि आज ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना कशा प्रकारे मनामध्ये हुरूरी आहे? एक्साइटमेंट तर असते. ते टुर्नामेंट खेळणं म्हणजे एक वर्ल्ड कपच आहे आणि टुर्नामेंट खेळणं सर्वांचं स्वप्न असतो आणि आमचं स्वप्न दरवर्षी पूर्ण होते. तर उद्या आम्ही आभार मानू आणि बॅटिंग आली, चांगला ॲडव्हान्टेज आहे, जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना डिफेंड करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्ही देखील वाय चषकाचा आनंद घ्या प्रो लिंक स्पोर्ट्स वरती. धन्यवाद. सौरभ आणि राजन दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन पाताडे आमच्यासोबत जॉईन होतील. 53 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. राजन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि राजन सोबत बॅटिंगसाठी मात्र मैदानावर सोबत त्याला देण्यासाठी सौरभ मैदानावर आलाय. एक भलं मोठं टार्गेट आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला टर्फ एडिक्ट्स, एका बाजूला आपण पाहतोय ती नॅशनल स्पोर्ट्स. बॉलिंगसाठी देवेन सज्ज होतोय पहिली ओव्हर घेऊन. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड 6 टू गो. 53 धावांच्या पाठलागाला सुरुवात या ठिकाणी होती आहे. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत पंच अजित निकम सरांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. एक्स्ट्रा रनने सुरुवात झाली आहे. वाय चषक 2025च्या 15व्या पर्वाच्या आज तिसऱ्या दिवसात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. देवेंचा पुढचा बॉल स्ट्राईकवर राजन. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती. नोमॅन्स लँड मधून बॉल येतोय स्वीपर कव्हरला. एक सिंगलने मात्र सुरुवात झाली आहे. वैयक्तिक धावांचं खातं इथे उघडलं जात आहे. सांघिक धावांचं खातं व्हाईट बॉलने उघडलं. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. पुढील टीमचा टॉस सुद्धा झालाय. आजचा दिवस मात्र एक क्रिकेट वार असणार आहे, क्रिकेटमय दिवस. कारण खुल्या गटातील मात्र नामांकित संघ आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील तारे सितारे तुम्हाला या मैदानावरती अनुभवायला मिळतील, खेळताना दिसतील. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे, कारण सर्वांनाच हा खेळ पाहायचा आहे. या वडाळा, शिवडी, भोईवाडा, नायगाव, दादर परिसरातले सर्व अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे चाहते मैदानावरती आहेतच, परंतु आज संपूर्ण मुंबापुरीतून अगदी लांबचा प्रवास करून प्रेक्षक इथपर्यंत पोहोचलेत. ज्यांना शक्य नाहीये ते प्रोलिंक वरती सुद्धा मॅच पाहतायत. ओ जबरदस्त बॉल पुन्हा एकदा देवेन याचा. आणखीन एक फास्टर वन पाहायला मिळतोय. 1-0-0 असं पहिल्या 3 चेंडूचं विश्लेषण. एक वाईट बॉल. 3 चेंडूमध्ये 2 धावा आलेत.
चांगला कमबॅक करतोय देवेन आपल्या गोलंदाजीतून. देवेनचा पुढचा बॉल राजनसाठी. आणि यावेळेला स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु फिल्डिंग आहे तितकीच अप्रतिम. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अगदी क्विक होते, तयार होते, बॉल आपल्याकडे येणार हे त्यांना असं वाटलं, अगोदरच कळलं होतं आणि त्यामुळे अगोदरच खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली होती बॉल अडवण्याची. सोपं दिसत नाहीये, कारण 53 धावा या मैदानावरती इतक्या सोप्या धावा नाहीयेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक असल्याचा इशारा. यावेळेला स्टेप आउट झाले आहेत. वेगळ्या धाटणीचा फटका घेण्याचा प्रयत्न, बॉलला रोखायचं होतं कुठेतरी. चांगली विकेट किपिंगही आपण पाहतोय. टर्फ एडिक्ट यावेळेला मात्र बॅटिंग करताना प्रथमतः 52 धावा बनवल्या आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी मात्र समोर ठेवलं गेलंय. आणि इथे मात्र यष्ट्यांच्या पाठीमागून विकेट किपरने आपलं काम चोखपणे निभावलंय. यष्ट्यांमध्ये सुद्धा माईक लावलाय आणि जसा मात्र बेल्स डिसमेंटल केले गेले त्यावेळेला मात्र यष्ट्यांमधून सुद्धा आवाज आणि राजनला माघारी परतावं लागतंय. सुरुवातीलाच मात्र थोडीशी फाईट करताना दिसला, संघर्ष करताना दिसला आणि शेवटला मात्र त्याने आपली विकेट गमावली. सौरभ आउट होऊन माघारी परततोय. राजन आणि सौरभच्या जोडीला मात्र या ठिकाणी तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये यशस्वी राहिला तो गोलंदाज आणि विकेट किपर. खूप चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. पहिला धक्का लागतोय. अवघ्या 2 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टंप आउट झालेत आणि संदीप आचार्य, बटला सँडी आपल्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात करण्या अगोदर ज्यांनी कित्येक वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं ते नाव मैदानावरती येतंय. अर्थात संदीप आचार्य, ज्यांना आपण बटला सँडी या नावाने सुद्धा ओळखतो. ओव्हरचा शेवटचा चेंडू, संदीप स्ट्राईकवर. संदीपने मात्र आता यावेळेला लेटकटचा फटका खेळत एक सिंगल घेण्याचा इरादा केला. स्वतःला मात्र सेट करण्यासाठी थोडासा वेळ घेतील फलंदाज, परंतु या ठिकाणी 5 ओव्हरचे सामने आहेत त्यामुळे सेट व्हायला आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. मोठं लक्ष आहे, 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करते नॅशनल स्पोर्ट्स, फिल्डिंग करते टर्फ एडिक्ट्स. 2 मातब्बर संघ, एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंचा भरणा असलेल्या या दोन्ही टीम आज पहिल्याच मॅच दरम्यान एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मंगेश नारकर मित्रमंडळाच्या आणि अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या हक्काच्या स्पर्धेमध्ये, आवडत्या स्पर्धेमध्ये, मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धे म्हणजे वाय कट्टा वाय चषक 2025च्या 15व्या पर्वामध्ये तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. यानंतर पुढील सामन्याचा टॉसही पूर्ण झालाय. आणि बॉलिंगसाठी मात्र किरण शिंदे विरुद्ध संदीप आचार्य. 53 धावांचा पाठलाग, अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 49 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे जवळपास निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांची आवश्यकता. प्रति बॉल या ठिकाणी कमीत कमी 2 धावा तरी घेणं गरजेचं आहे. काल एक सामना आपण अगदी शेवटच्या बॉलपर्यंत येऊन पोचलेला पाहिला होता. 1 बॉल 1 ची गरज होती. महिलांच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी मात्र तसा सामना आपल्याला बघायला मिळाला. आजही संध्याकाळच्या सत्रामध्ये महिलांचे सामने असतील. तत्पूर्वी सुरुवातीला मात्र खुल्या गटाचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती गेले 3 दिवस आम्ही बघतोय आणि येणारा रविवार जो असेल तो मला वाटतं प्रेक्षक या ठिकाणी अजिबात जागा मोकळी सोडणार नाहीत या मैदानावर. इतकी गर्दी आपल्याला रविवारच्या दिवसात पाहायला मिळू शकते. किरण शिंदे, पहिला बॉल संदीप आचार्यसाठी. पहिला चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आमचे सर्व सहप्रायोजक कोलिको एंटरप्राइजेस, प्रोलिंग स्पोर्ट्स, सुधांशू स्पोर्ट्स, करण डेकोरेटर्स. आणि यावेळेला चांगला फटका तिकडे पॉइंटला फिल्डर आहे. गेट्सबीचाही बॅनर आपल्याला दरवर्षी बघायला मिळतो. त्याचबरोबर
स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजलीपूर्वक स्वर्गीय मंगेशजी नारकर यांचा बॅनर, त्याचबरोबर स्वर्गीय मिलिंद सुधाकर परबजी यांचा बॅनर आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र दरवर्षी त्यांची आठवण काढली जाते, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. किरण शिंदेचा पुढचा बॉल, यावेळेला स्ट्राईकवर राजन. थोडासा बॅटपासून दूर ठेवलेला बॉल, अगदी गाईडलाईन पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि राजनला बीट केलं यावेळेला किरण शिंदेने. एक जबरदस्त विकेट किपिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळते. या अगोदर स्टंप आउटच्या विकेट मध्ये आपण सौरभला आउटून माघारी परतलेलं पाहिलं. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवर जाऊन बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेऊन मात्र बॉल पाठीमागे गेला, तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली गेली आहे. लक्ष मोठं आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. चौकारांचा अभाव बघायला मिळतो या इनिंग मध्ये. पहिल्या डावातून बरेच चौकार आलेले आपण पाहिले. यावेळेला संदीप उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न करत होते, परंतु जसं पाहिलं की हा बॉल गाईडलाईनच्या खूप बाहेर चाललाय, तसं मात्र बॉलला सोडून दिलं, जाऊ दिलं विकेट किपरच्या दिशेला. अमय अरुण घोले साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा, मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा मात्र ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेरचा हा बॉल. एक्स्ट्रा रन्स खूप आले आहेत मागील 2 दिवसांमध्ये पण, आणि आता तिसऱ्या दिवसातून सुद्धा स्कोर जाऊन पोहोचतोय 9. यावेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, डिक्लेअरकडे बॉल चाललाय. एक घोषित स्वरूपातली धाव घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि डबल डिजिट मध्ये स्कोर 10 धावा धाव फलकावरती. अजूनही 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक या ओव्हरमधून. दुसरं षटक, आणि या दुसऱ्या षटकात आणखीन एक निर्णय येणं बाकी आहे. वाईट बॉल, एखाद दुसरा वाईट बॉल गेला तरी चालेल, पण मोठा फटका खेळून द्यायचा नाहीये. परंतु मला वाटतं वाईट बॉलमुळेच या ओव्हरमध्ये तो पण 4 रन आलेत, म्हणजे एक चौकार आला या वाईट बॉलमुळे असं म्हणावं लागेल. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक संदीप आचार्यच्या बॅटमधून, अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषा पार कलटी, चौकार. दांडका अनुभव आहे या खेळाडूकडे, बरेच वर्ष त्यांनी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपली समर्पित केली आहेत, आणि आज एक जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. एक चांगलं टायमिंग तिकडे पाहायला मिळालं. वेल एक्झिक्युटेड स्ट्रोक, 4 धावांचा. पंचांच्या कॉलरला सुद्धा माईक आहे. 1 to go चा आवाज या मैदानावर घुमतोय, आणि आज चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट. आणखीन एक विकेट या वेळेला गमावली जाते. राजन बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय तो नॅशनल स्पोर्ट्स टीमला, आणि या ठिकाणी मात्र शेवटचे जे 2 चेंडू आहेत ते मात्र कुठेतरी घातक ठरलेत. मागील ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती विकेट आली होती, आणि या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. 2 ओव्हरचा खेळ या विकेट सोबत समाप्त होतोय, आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि जवळपास 38 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. दिल्ली अजून खूप दूर आहे तसं बघायला गेलं तर नॅशनल स्पोर्ट्ससाठी. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये राजनची जागा घेण्यासाठी. मयुरेश स्ट्राईकवर संदीप आचार्य, आणि नॉन स्ट्राईकला मयुरेश पाटील. बॉलिंगसाठी बॅटिंगला प्रतीक आले आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. संदीप स्ट्राईकवर आहे, मयुरेश पाटील बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 3 घेऊन आलेत टर्फ एडिक्ट्स या टीम कडून. काल डिंगडॉंग आपण पाहिली, आज टर्फ एडिक्ट्स, आणि हा पहिला चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा. राऊंड विकेटचा अँगल, साइड आर्म ऍक्शन पाहायला मिळते, परंतु ऍक्शनला रिएक्शन त्या ठिकाणी पंचांकडून मिळतंय. 2 वाईट बॉल सलग हाताळले गेलेत. 2 एक्स्ट्रा रन्स आतापर्यंत आलेत. मयुरेश पाटीलला कंट्रोल मिळत नाहीये बॉलवर.
पुन्हा एकदा वाईट बॉल आणि ही वाईट बॉलची तिकडी पूर्ण केली आहे यावेळेला मयुरेश पाटीलने. कंट्रोल नाही आहे बॉलिंगवरती. एक अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ वरती कुठेतरी कंट्रोल मिळवावं लागेल. काले जसं आपण म्हटलं की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. कालचा दिवसही अतिशय महत्वपूर्ण राहिला. जबरदस्त मॅचेस कालही आपण पाहिल्या. खुल्या गटाच्या असतील, महिला गटाच्या असतील. आजही तसाच काहीसा दिवस आहे. आजचं शेड्यूल थोडंसं मोठं आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल पॉइंटच्या दिशेला दिशा दाखवली आहे. संदीप आचार्यच्या बॅटमधून आणखीन एक क्विक सिंगल येते आणि संघाची धावसंख्या झाली आहे 20 रन्स. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. 20 धावा जमवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. अजूनही 33चा पाठलाग. यावेळेला मात्र हवेत फटका खेळलाय आणि प्रतीकची विकेट इथे मात्र मिळते ती मयुरेश पाटीलला. तिसरा धक्का नॅशनल स्पोर्ट्स टीमला लागलाय. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट. 2.2 चेंडू नंतर 20 धावा आणि 3 गडी बाद. हे लक्ष आता मात्र कठीण होताना दिसतंय नॅशनल स्पोर्ट्स साठी. विकेट गमावले नाहीत तर मला वाटतं इथे तुम्हाला सेट झालात तर धावा जमवता येतील, परंतु धावा जमवण्यासाठी तुम्हाला स्वतःचा विकेट वाचवून क्रिकेट खेळणं महत्वाचं समजावं लागेल. मोठे फटके गरजेचे आहेत. चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. उल्हासनगरचा खेळाडू राहुल मैदानावर दाखल होतोय. त्यावेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक केला, परंतु पुन्हा एकदा मात्र बॅक ड्राईव्ह होतोय. बॉल विकेट किपरच्या दिशेला जाईल. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. बरेच खेळाडू आपण पाहतोय. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, कोपर. बघतो मग ते विरार असेल, वडाळ्याच्या सहकार नगरच्या क्रीडांगणावरती एकवटला या वाय चषकामध्ये. मयुरेश पाटीलच्या या बॉलवरती मात्र बॅकफुट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला संदीप आचार्यकडून, पण रन मात्र एकच मिळेल. क्लासिकल ड्राईव्ह होता. एका धावेने समाधानी संदीप आणि संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 22. 22 धावा धावफलकावर. दोन बॉल आणि यावेळेला मात्र बैठक फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये होते. अगदीच मनसुबा ओळखला, परंतु बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेला. वाईट बॉल. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अगोदरच लवकर पोझिशन मध्ये येतात या ठिकाणी राहुल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चुकीची दुरुस्ती. डॉट बॉल, माफ करा. आत्ता 22 झाला. आत्ता 22 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर डिक्लेअरच्या दिशेने बॉल जाताना बघायला मिळतोय. अगदी फलंदाज राहुलचा मनसुबा अगोदरच ओळखला. खूप लवकर पोझिशन मध्ये येतात. अगोदरच गुडघा टेकला होता, त्यामुळे दोन्ही वेळेला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल आली. सिंगल सोबत ओव्हरची समाप्ती झाली. ही ओव्हर मात्र एक विकेट देऊन जाणारी आणि 4 रन या ओव्हरमध्ये. जवळपास या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर 8 रन आले, म्हणजे 4 व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि 4 सिंगलच्या स्वरूपात आणि 1 विकेट. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 53 धावांचं टार्गेट. बारा चेंडू आणि 30 धावा गरजेचे आहेत. एका बाजूला उल्हासनगरचा राहुल आहे, दुसऱ्या बाजूला संदीप आचार्य, बटला सँडी सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. 12 चेंडू 30 बनवायचे आहेत.
अर्थात कमीत कमी 7 चौकार या 12 चेंडूंमध्ये आज ठोकायचे. बॉलिंगसाठी मात्र नवीन गोलंदाज आलाय प्रवीण देवेन. हे वैयक्तिक दुसरं षटक आहे देवेनचं. किरण थोडा असं मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित वाय चषक 2025 15व पर्व, तिसरा दिवस, पहिली मॅच, सेकंड इनिंगचा खेळ. आणि यावेळेला फसवा चेंडू होता, परंतु विकेट किपरकडनं हलकीशी मिस्टेक झाली आहे. विकेट मिळवण्याची आणखीन एक संधी चालून आली होती, ती संधी हातातून गमावलेली आहे. पण आतापर्यंत विकेट किपिंग जबरदस्त केली आहे खेळाडूने सुद्धा. पुढचा बॉल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल आणि रिव्ह्यूची मागणी तिकडे केली गेली आहे. पंच टीव्ही अंपायरकडे जाऊ इच्छितात. सर अंपायर रिव्ह्यू आहे की बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे? अंपायर्स कॉल आहे. पंचांनी मात्र टीव्ही अंपायरची मागणी केली आहे व्हाईट बॉलसाठी. या पुढील मॅचच्या दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण रेडी राहायचंय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू का? येस. पंचांचं सॉफ्ट डिसिजन तसं बघायला गेलं तर एक फेअर डिलिव्हरी आहे, पण त्याच्यावरती मात्र फलंदाजाने आक्षेप घेतलाय. टीव्ही अंपायरकडे मागणी केली आहे. स्कोरच्या भूमिकेत आमचे बाळासर गेली कित्येक वर्ष वाय चषकात स्कोरिंग करतायत. त्याचबरोबर आपला हर्ष सुद्धा आहे, त्याने सुद्धा काही मॅचेस मध्ये स्कोरिंग केली. आमचे प्रोलिंग स्पोर्ट्सचे ऑनलाईन स्कोरर सुद्धा आहेत. अगदी 5 वेगवेगळ्या अँगलने ही स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स वरती तुम्ही बघू शकता. आमचे सर्व कॅमेरामन्स त्या ठिकाणी तैनात आहेत आणि ब्युटी कॅमेऱ्याने सुद्धा या स्पर्धेचे काही क्षण जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि हा डॉट बॉल आहे. सो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा योग्य होता. एक व्हॅलिड डिलिव्हरी आहे, एक लीगल बॉल आहे. हा डॉट बॉल आहे. 2 सलग निर्धाव चेंडू इथे हाताळले गेले देवेनकडून. चांगली गोलंदाजी. पहिल्याही षटकात देवेनने जवळपास 2 वाईड बॉल हाताळले आणि 4 धावा खर्च केल्या. एक विकेट सुद्धा त्याला मिळाली होती आणि यावरच्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवर कोणतीही धाव नाहीये. यावेळेला हवेत फटका खेळलाय आणि ही विकेट आली नव्हती, ती विकेट आता आली आहे. याही ओव्हरमध्ये देवेनला मिळते सफलता. हा दुसरा विकेट देवेनच्या खात्यामध्ये आणि टीमला लागतोय तो मात्र यावेळेला चौथा धक्का. बॅटिंगसाठी मात्र यश आलेत. मगाशी जबरदस्त फिल्डिंग केली यशने. आपल्या टीमसाठी मात्र खूप चांगले एफर्ट्स त्याने दिले. थोडीशी त्याला दुखापत सुद्धा झाली होती, त्यातून तो सावरला. पण आता पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तो मैदानावरती आलाय. आता बॅटिंग मधून काय एफर्ट्स लावतो हे आपल्याला पाहायचंय. 9 चेंडू 30 धावा. लक्ष मोठं आहे. 9 चेंडूत कमीत कमी 7 चौकार तुम्हाला ठोकायचे, जे की सोपं नाहीये या मैदानावर. यावेळेला बॅकफुटवर गेले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. यावेळेला चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ. अतिरिक्त रन्स एक्स्ट्रा येत आहेत आणि 2 बॉलचा खेळ बाकी. बॉटम हँडचा वापर केला. मनगडी फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं आणि एकेरी धाबेसोबत स्कोर पुढे सरकेल. आणि हा 1 to go चा आवाज गेले 2 दिवस या मैदानावरती घुमतोय. यावेळेला पायावर जाऊन आदळला बॉल आणि इथे लेगबायच्या स्वरूपातल्या धावा तुम्हाला मिळणार नाहीयेत. या स्पर्धेचा नियम आहे की जे काही तुम्हाला करायचं ते बॅटने करायचंय. बाईज, लेग बाईज हे रन्स तुम्हाला मिळणार नाहीत. तर 4 ओव्हरचा संपलाय आणि 4 ओव्हर नंतर संघाची टोटल रन्स, टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 25 धावसंख्या झाली आहे 25 आणि 6 चेंडूंमध्ये अजून 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास हा सामना जो आहे तो कुठेतरी टर्फच्या बाजूने झुकलेला आहे असं आपण म्हणू शकतो. काल डिंगडॉंग हे नाव आपण ऐकलं, ते ओरम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा तितकंच प्रसिद्ध नाव आहे. आणि आज टर्फ एडिक्ट मग आपण जर पाहिलं तर ओरम मध्ये सुद्धा टर्फ एडिक्टचे नाव खूप फेमस आहे.
आणि हा पॉवर प्ले शेवटची ओव्हर देवा देवा मोरे आणि यावेळेला वेगवान चेंडू देवाचा पण लाईन आणि लेंथवर कंट्रोल नाहीये. हा खेळाडू थेट माणगाववरून आज वडाळ्यामध्ये आलाय. वाणगाववरून मात्र वडाळ्यात आल्यानंतर एक चांगला बॉल पण रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाते. फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू मागितलाय. व्हाईट बॉल पंचांनी दिला होता आणि त्याच्यावरती मात्र ऑब्जेक्शन घेतलंय. टीव्ही अंपायर आता मात्र याची पडताळणी करतील. टायगर बॉम्बचा पण खूप मोठा सपोर्ट आहे या टुर्नामेंटला. गेली कित्येक वर्ष आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे आम्ही हा बॅनर बघत आलोय. एक बाम तीन काम. त्याचबरोबर गेट्सबी ग्रो विथ द गेट्सबी फ्रॉम जपान विथ स्टाईल. यावर्षी थोडा बॅनर वेगळा आहे. यावर्षी जपानचे प्रोडक्ट्स आहेत आणि लुक पण जबरदस्त आहे. आणि हा डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि चांगला निर्णय तिकडे घेतला गेला फिल्डिंग टीम कडून. कुठेतरी हा जो रिव्ह्यू मागितला गेला तो सक्सेसफुल ठरला फिल्डिंग टीमचा. देवा गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू देवाचा वाईड माफ करा डॉट आलाय. चांगलं वळण मिळालं होतं बॉलला. या वेळेला मात्र गती जास्त होती. दिशेवर कंट्रोल नव्हता. आणखीन एक वाईड या ठिकाणी येतोय डॉट बॉल नंतर. आज मान्यवरांची मोठी मांदियाळी आणि यावेळेला मनगटी फटका. बऱ्याच वेळानंतर हा चौकार आलाय. या चौकारांची गरज होती सुरुवातीपासून पण ते चौकार आता शेवटच्या क्षणाला येत आहेत. औपचारिकतापूर्ण मॅच. या वेळेला सुद्धा फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला देवाच्या या बॉलवर. लांब मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस बॉल या ठिकाणी बनवायचा प्रयत्न केला गेला परंतु परफेक्ट यॉर्कर तिकडे हाताळला गेला देवाकडून. स्टेप आउट होऊन सुद्धा त्या बॉलला यॉर्कर केलं. आणि या वेळेला सुद्धा चौकार येईल पण येता येता खूप उशीर केला या फलंदाजाने. मला वाटतं हा फलंदाज ओपनिंगला जर मैदानावरती आला असता तर मॅचची स्थिती काहीशी वेगळी असू शकली असती. संदीप आचार्य तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला आले. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत. अजूनही खेळपट्टीवर उपस्थित. थोडीशी उशीर केली. थोडीशी घाई करायची असते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळत असता सिंगल डबल तर घ्यायच्याच आहेत परंतु चौकारांवर जास्तीचा भर देणं गरजेचं होतं या मॅचमध्ये कारण 53चा पाठलाग करायचा होता. आणि अशा पद्धतीने हा सामना जो आहे तो या ठिकाणी समाप्त होतोय आणि या मॅचचा विजेता ठरतोय टीम टर्फेडिक्स. वेल डन वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टर्फेडिक्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय हॅलो 17 चेंडू 31 धावा बनवणारा करण पाटील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.